हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजकाल मला आज जास्त बोलता नाही येत कारण की माझी दाढ आहे ना पूर्ण दुखती आहे. रात्रभर झोपलं नाही मी आणि माझी जाम दुखत चालली म्हणून मला बोलायला थोडासा प्रॉब्लेम होतो. थोडासा समजून घ्या. आणि आवाज पण मला निघत नाही. गाईज हा काल मी सापडलेला गेलो तो कानाला गेलो मला या समजत नाही. खायला देव पूर्ण टोक पण दुखायला लागलाय होता. जाऊ दे जेवण बनवते. मिनिट झालं व्हायला आणि आता आवरते आणि जाते कामावर. म्हणजे कपडे बिपडे घालून झालेले आहेत आणि मी रेडी होते जायला. दूध केसर आणि बदामा टाकले. थोडी दाढ दुखते ना माझी नाही मला फोड आली तोंडाला गेली. जास्तच गोड झालंय. आता मी आवडतंय कारण लेट होण्यासाठी मी जन्म घेतला. गरम होतं ना मला तोंडाशी बोलायला प्रॉब्लेम होते ते समजा नाही 2 मिनटं. तर गाईज मी आज कामाला नाही गेले कारण की मला खूप दुखत होतं म्हणून मला बोलायचा थोडासा प्रॉब्लेम होता आहे. तुम्हाला समजत असेल माझा आवाज खूपच येऊ झाला आहे. मग येतो मी एक क्रीम घेऊन आले. आता एक क्रीम इथं लावून जरा मी झोपते म्हणजे मला कसं बरं वाटतं. तर घरी आलो मी सध्या. तर आता मला तर कंटाळा आला घरात बसतोय. जॉबला जायचं होतं पण मला सिरियसली मला बोलायला खूपच त्रास होतो. आत्तासुद्धा मला बोलताना येते. माझी पूर्ण लाईन पूर्ण वाईट काहीतरी रेषा जाम दुखते. मग मला लाईट खावायला चांगलं आहे म्हणजे जास्त बिकट नाही. म्हणून मला जास्त पाणी पिवायला नाही डॉक्टरने. यामुळे मी कापडी घालते टाकून पाणी असतं. मी आता चाललोय बाहेर. आता मला बरं वाटतंय मला बोलता येतंय. आणि आता मी अशीच चाललोय बाहेर काहीतरी खावायला. मला माहिती नाही का ना मुलं घालता पण आता मी झालो नाही. तर आता मी जाते. ही बघा कधी घाण आहे आमची आया मर. हा बघा कोणता तरी आहे आपल्याला माहिती. इथं रिक्षा सध्या आयाच असतो काय म्हणजे कोण चालवते का नाही चालव आयाच पडलेली असतोय. जाऊ दे मी जाते काहीतरी खाऊन येते. तर आता मी आलेलो घरी. आता मी बघतोय तारक मेहता का उलटा चष्मा बबिता. मी आता मला थोडा बरा वाटतंय कारण की मी दवाई लावलेली आहे आणि असं मला वाटतं आणि नाश्ता पण केलेला आहे. आता मला बरा वाटतं. आता काय टी व्ही बघतोय मस्तपैकी आणि परत आराम करते थोडासा. आता मी नीट झालोय तर मी आता कपड्यांची घडी करते. माझ्या एवढे कपडे नाहीत थोडेसे आहेत. ही एक कुर्ती ही एक कुर्ती ही पण एक कुर्ती हा टी शर्ट या सगळ्या कुर्त्या परत पॅन्ट या कुर्त्या. हाय हाय आतमध्ये नको राहू दे. घडी करते मी लगेच 2 मिनटं थांबा. लगेच मी कपडे घडी करून 5 मिनिटाचा काम आहे आपला. हॅलो गाईज ही माझी पहिली कुर्ती. तर मी घडी करतो मस्त. मी घडी करतो एक दिवशी मग परत मी घाण करतो मग परत मी घडी करतो. ही पण कुर्ती मला जाम आवडते मस्त आहे. पण ही कुर्ती मस्त आहे पण ही फाटली शिवायची आहे मला. सिलाई फक्त
जास्त काही नाही झाला, कशी लाईनिंग शिवेने पण. पर्दा ना हटाओ, पर्दा हट गया तो. पण या मला ही डिझाईन मला आवडतं. शिंपाल्याचे शोपीस नको, जेवण करा मोत्यात, चिकटिक वाजत डोक्यात. ही नाही रेड कलरची थोडी थोडी सेम आहे, फक्त ही जरा जास्त फुललेली आहे, ती नाही. या माझ्या कुर्त्याच्या कलेक्शनात किती झालं? 3 4 5 6 7 8 9 10 जाम कुर्ते आपल्या. माझे कपडे घरी करून झालते आणि मम्मीने मला कामाला पाठवलेली. तर कपूर तेल नवीन नवीन इच्छा गोली, कारण की मला अनेका दिवसात मम्मी माझी केसाला तेल लावणार आहे, कारण की मला जाम डोकं दुखते म्हणून. जात आहे मला मस्त झोपेलाच. मग कसं एकदम भारी वाला. यो नवरा होता नाही, बायको होती. मग सासूस काय गेला? हा यो सासूस ना सासरास. बाई झोपा नाही का तुम्हाला? कुत्र्यांना झोपा नाही येत. ही जा कुत्रा नाही, ती कुत्री आहे. हिचा नवरा ताई आहे, काहीतरी शोधते. झोप. तर आता माझ्या केसाची मालिश होणार आहे आणि सोबतच एक गोष्ट आहे, म्हणजे मी खूप वर्षापासून एक पिक्चर शोधत होते. म्हणजे मी लहानपणी एक पिक्चर बघितलेला, एक मुलगी असतं ती जंगलात जातं बड्डेच्या दिवशी, मग तिच्या अंगानं भूत घुसतं असावाला. म्हणजे एक होती मूवी, ती मला जाम आवडायची, साऊथची होती. शेवटी आज ती मूवी मला बघायला भेटली परत. म्हणजे माझा जी गोष्ट आहे ना, की आपण जी गोष्ट मनापासून करतो ना, की बाबा हा गोष्ट पाहिजे, तर जी गोष्ट आपल्याला भेटतंच, कशी पण करून भेटतं. ही या मूवीसाठी म्हणजे मी खूप अख्खा यूट्यूब हे सगळा बघलेला, मला भेटलीच नव्हते, कारण की मला या मूवीचं नाव बी नव्हतं माहिती. शेवटी मला आज भेटली. आय एम सो लकी. तर वाजलेत 1 रात्रीचे आणि मला लागली भूक. नंतर मग मी बनवती अंड्याची भुर्जी आणि मस्तपैकी खाईन. जाम बेकारवाली भूक लागलेली. अजून एक अंडा आपला काय होत नाही. कितीही वाजू द्या, जर आपल्याला भूक लागली असते तर पोट उपाशी राहून कधी झोपू नये माणसाने. काय म्हणजे पाप लागतं. आता तर मिक्स सकाळी कसायची आवाज निघत नव्हता ना, आता कळतंय. देवा, डोळ्याच्या आग होते. मी कांदा कापल्यापासून तर काही तरी आता माझी भुर्जी तो होईल 5 मिनिटात. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, आवडणार तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा गाईज माझ्या व्हिडिओला प्लीज. मला सपोर्ट करा आणि बाय, गुड नाईट, लव यू.